आयुरा, नो, मी काही ऐकणार नाही. आयुष हट्टलाच पेटला बघून आयुराला आता ह्या प्रश्नाचं नेमकं काय उत्तर द्यावं कळेना. काय सांगू? शारीरिक गरज पूर्ण करण्यासाठी, की मग आपला वंश वाढवण्यासाठी, की अजून काही असेल? तिलाच मोठा यक्ष प्रश्न पडला होता. इथून पुढे आयुरा आता बावरून आयुषलाच बघत होती. आयुषने भुवया उंच करून तिला पुन्हा सांग असं खुणावलं. मला माहीत नाही, आयुराने सरळ सांगून टाकलं. कारण तिला फक्त आईने लग्नासाठी सांगितलं म्हणून ती तयार झाली होती. आणि आयुष बघायला आल्यावर प्रेम झालं होतं, ही गोष्ट निराळी. ओके, मी सांगतो. आपल्या साथीदाराला कायमचा भरवसा देण्यासाठी. वचनबद्धता आहे ही. पण सर्वात माझ्या दृष्टीने मोठं कारण कुटुंब वाढवणं, आणि त्याचा आपण लवकरात लवकरच विचार करायला हवं असं मला वाटतं. तू थकून लवकर झोपून गेलीस तर कसं आपलं कुटुंब वाढणार? तूच सांग ना मला. आयुराला एकदम खोल प्रश्न विचारून आयुष तिच्या उत्तराची वाट बघत होता. तो अगदीच तिच्या जवळ जाऊन तिच्या ओठांवर आपलं लक्ष केंद्रित करत होता. ती दूर जात आहे असं भासताच तिला आपल्या जवळ ओढत होता. मी काहीतरी विचारलंय तुला, एकदम नशिल्या आवाजात तो तिला म्हणाला. जसं काही उत्तर मिळाल्यावर इथेच सगळं सुरू करायचं होतं त्याला. त्याचा अंदाज बघून आई मात्र खूपच गडबडली. त्याच्या नजरेला नजर मिळवणं कठीण झालं तिला. तिने लगेच मान खाली घातली. आयुषने लगेच तिची हनवटी पकडली. सद्य परिस्थितीत तो वास्तव विसरल्याचं वाटत होतं आयुला. ती सुटण्यासाठी धडपड करू लागली. माधवी कधीही येईल ह्या भीतीने तिचं हृदय जास्तच उड्या मारू लागलं. आयुष, आलास काय रे? माधवींचा आवाज आला तशी आयुरा एकदम दचकलीच. आणि आयुषला होता नव्हता तेवढा जोर लावून जोरात ढकलून त्याच्यापासून धडपडत घाईतच बाजूला झाली. हो आई. एक दीर्घ श्वास घेत आयुषने उत्तर दिलं. एक नजर आयुराकडे बघितलं. ती अजूनही बावरलेली दिसत होती. अवनी आणि माधवीचं जसं बॉन्डिंग होतं तसं आयुरा आणि माधवीचं बनलं नव्हतं अजून. आयुरा माधवीला घाबरून राहायची. आयुरा, अगं चहा तरी दिलास का त्याला? माधवीने काळजीने विचारलं. हो आई. आता काय सांगणार होती? त्यांचा मुलगा फास्ट फॉरवर्ड आहे. चहासोबत अजून काय काय घेईल त्याचा पत्ता नाही. पण असं काही बोलायची हिंमत नसल्यामुळे आपल्या धडधडणाऱ्या हृदयाला थांबवत ती किचनमध्ये गेली. ओट्याला हात टेकून जोर जोरात श्वास घेत ती स्वतःला रिलॅक्स करत होती. माधवीचा आवाज ऐकून खरं तर तिला धडकीच भरली होती. अशाच अवस्थेत आपल्याला बघतात की काय ही भीतीही वाटली तिला. शी बाबा, एकसारखा एकच विषय असतो यांचा. बाळाचा विचार माझ्याही मनात येतो, पण भीती वाटते मला. आपण जबाबदारी व्यवस्थित पार पाडू शकू ना? पण आयुष आहेत की किती टाळलं तरी तोच विषय घेऊन येतात. आयुरा मनाशी विचार करत होते, आपण बाळाचा विचार करायला हवं का? ती आता स्वतःलाच विचारत होती. थोडी कन्फ्यूज झाली होती. आता लग्नाला वर्ष होत आलं होतं. आयुषची बरोबरच होतं. इकडे आयुषने समोर ठेवलेला चहा आणि नाश्ता घेतला. गालात हसत होता. किती घाबरतेस आयु तू? तो मनाशीच बोलत हसत होता. थोड्याच वेळात तो अवनीला घरी पाठवण्यासाठी दुकानात गेला. जाता जाता मनाशी विचार करत होता की जर अवनीसोबत आयुरालाही दुकानात पाठवलं तर अवनीला मदतच होईल, आणि घरात कोणी कामाला ठेवलं तर आयुराही जास्त थकणार नाही. विचारायला हवा आयुला. अवनीला घरी पाठवून आयुष दुकानात गेला. दुसऱ्या दिवशी आदिराजने शुभला आपल्या ऑफिसमध्ये बोलावून घेतलं. आता त्याला आपला प्लॅन काय आहे हे तो समजावून सांगत होता. पण ते ऐकून
शुभ मात्र आतून हादरला होता, पण त्याने तसं चेहऱ्यावर मात्र काहीच दाखवलं नाही. शांतपणे प्लॅन ऐकून शुभ तिथून निघून गेला. रात्री घरी आला तेव्हा पहिला कॉल त्याने देवेशला केला होता. देवेशने पण हे प्लॅनिंग ऐकून हादरलाच. म्हणजे उद्याचे प्रत्यक्षात आणायचं होतं त्यांना. देवेशने आयुषला कॉल करून लगेचच सांगितलं, आयुष, मी जे सांगतो ते तू खूप स्ट्रॉंग राहू नये. देवेश थोडा चाचरतच बोलत होता, कारण त्याच्याच मरणाविषयी आयुष्याला सांगायचं हे जरा त्याला भीतीच वाटत होती. आदिराजने मला मारायचा प्लॅन तर नाही ना बनवला? आयुषने स्वतःच असं विचारलं आणि देवेश चांगलाच गडबडला. आयुष, तू काळजी नको करूस. आदिराजने उद्या सकाळीच तुझ्यावर हल्ला करायचं ठरवलं आहे, पण मी बरोबर प्लॅनिंग करतो. नाही ना त्या आदिराजचा करोडपतीचा रोडपती करून ठेवला ना, तर नावाचं देवेश नाही. देवेश थोडा रागातच म्हणाला, कारण आदिराजचे खूपसे काळेधंदे त्याला फायनली कळले होते. त्याबद्दल खूप पुरावे त्याने ऑलरेडी गोळा करायला घेतले होते. जरा कठीण होतं, पण त्याला अशक्य काहीच नव्हतं. आज सकाळीच आदिराज अस्वस्थ होऊन इकडे तिकडे फिरत होता. मारायचं काम त्याच्यासाठी नवीन नव्हतं. त्याच्या प्रत्येक डीलमध्ये कोणी ना कोणी टपकल्याशिवाय पूर्ण झालीच नाही. जो त्याला नडला त्याने त्याला बाजूला केला होता. पण आता गोष्ट निराळी होती. आता त्याला स्वतःला यातून सेफ ठेवायचं होतं. सगळं ठरल्याप्रमाणेच चाललं होतं, पण तरीही त्याला अस्वस्थ वाटत होतं. आयुषला मारायला त्याला काहीच वाटणार नव्हतं, पण त्याला आयुराची काळजी होती. जर तीच धक्क्यातून बाहेर पडली नाही तर? दुसरंच काहीतरी तिने केलं तर? किंवा स्वतःला संपवायचा विचार केला तर? ह्या विचाराने त्याचा मात्र जीव कासावीस होत होता. आज आदिराज पहाटे 5लाच ऑफिसला पोचला होता. 5:30ला त्याने राकेशला बोलावून घेतलं. राकेशला सगळे इन्स्ट्रक्शन देऊन झाले होते. तो ऑफिसमध्ये येराजरा घालत होता. 6 वाजता रवी आणि शुभला बोलावलं होतं. त्यामुळे टाईममध्ये दोघंही हजर होते. आजच्या घडीला त्यांना आदिराजच्या रागाचा शिकार व्हायचं नव्हतं. तसंच शुभवर त्यांना संशय घ्यायला चान्स मिळू नये म्हणून शुभ काळजी घेत होता. त्याने स्वतः गाडीतून रवीला त्याच्या घरून घेऊन आला होता. राकेश, शुभ आणि रवीला बोलाव. त्याने पुन्हा एकदा त्या दोघांशी बोलून घ्यायचं ठरवलं होतं. कोणाची चूक नको होती त्याला. येस सर, म्हणून त्याने लगेच रवी आणि शुभला आत बोलावून घेतलं. शुभ, रवी, तुम्ही दोघेही सगळं काळजीपूर्वक लक्षात ठेवा. तुमची एक चूक तुम्हाला यमसदनी धडायला पुरेशी आहे. मला काहीच मिस्टेक नको आहे. आदिराजने त्यांना चांगलंच बजावून सांगितलं. त्याच्या मनाला एक प्रकारची वेगळीच हुरहुर जाणवत होती. त्याचा प्लॅन परफेक्ट असला तरी फेल होईल अशी भीती सतत मनाशी घेर करत होती. म्हणून तो अस्वस्थ झाला होता. तो तिथे स्वतः जाणार नव्हता, पण त्याची एक टीम सर्व गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी तिथे हजर असणार होती. घडलेल्या घटनेचं रेकॉर्डिंग होणार होतं. लाईव्ह आदिराजला दिसणार होतं. एक मिनिट आदिराजला तासासारखा भासत होता, कारण त्यानंतर त्याने खूप सारे प्लॅन बनवले होते. सगळं पटपट व्हावं आणि आयुरा आपली व्हावी ही इच्छा मनात थया नाचू लागली होती. विनाशकाले विपरीत बुद्धी म्हणतात ना, ते हेच का? आदिराज आपल्या उत्तम बुद्धीचा वापर कुठे करत होता? चुकीचं वागण्यामध्ये त्याची सर्व कौशल्य वापरलं जात होतं. मग तर त्याला भोगणे होतेच. प्रत्येकाचा हिशोब चुकता होत असतो. फक्त पापाचा घडा भरायची वाट देव नेहमी पाहत असतो. हा घडा एकदा भरला ना की मग तुम्हाला कोणीच वाचवू शकत नाही. उगीच नाही म्हणत का, देवाची एकदा लाठी बसते ना तेव्हा तुम्हाला कोणीच सोडू शकत नाही. असो. घड्याळात बघितले तर आत्ताशे 7 वाजत होते.
आयुषचा ऑफिसचा टाईम 10 होता. तो घरून 9लाच निघत होता. स्वतःची गाडी असल्यामुळे ट्रॅफिकचा विचार करून तो अर्धा तास लवकरच निघायचा. ट्रॅफिकमुळे अर्ध्या तासाच्या रस्त्याला त्याला कधी कधी 1 तासही लागायचा. 9:30, पावणे 10 तर कधी 10ला असा पोहोचण्याचा त्याचा नेहमीचा टायमिंग होता. एका ठिकाणी थोडासा निर्जन सामसूम रस्ता लागायचा. तिथेच आयुषला गाठायचं होतं. ऑफिसमधून जशी शुभ आणि रवीला घेऊन गाडी निघाली तसा आदिराज आपल्या लॅपटॉप समोर येऊन बसला. त्याने एक ॲप ऑन केलं ज्यात त्याला रस्ता आणि तिथून जाणारं एखाद दुसरं वाहन दिसत होतं. त्याची टीम आधीच सज्ज झाली होती. त्या जागेची पूर्ण माहिती घेतलेली होती. राकेश आदिराज सोबतच थांबला होता. आयुषला तिथे पोचायला अजून खूप वेळ होता, पण आपला बॉस असा उतावळी होऊन लॅपटॉप समोर घेऊन बसलेला बघून तोही मान हलवत होता. आदिराज कधी पाय हलवत होता तर उगाच टेबलवर टकटक करत होता. राकेश, आपले सर्व प्लॅन ठरल्याप्रमाणे रेडी आहेत ना? आयुषच्या घराजवळच्या माणसांना नीट समजावून सांगितलं आहेस ना? त्याने पुढच्या प्लॅनबद्दल खात्री करून घेतली. कुठेही दिरंगाई नको होती त्याला. इकडे माधवीचा फोन वाजला तसा त्याने लगेच उचलला. काकी, आयुषकडे लगेच फोन द्या, अर्जंट आहे, देवेशने घाईत सांगितलं. हां बोल देवेश, आयुषने फोन घेऊन बोलला. आज तू कामालाच जाऊ नकोस. तो आदिराज अर्ध्या रस्त्यात सापा रचून बसला आहे तिथे. माझ्या माणसाने माहिती काढली आहे. आज जर तू ऑफिसलाच गेला नाहीस तर त्याचा प्लॅन फेल होईल आपोआप. मग आपल्याला काहीच करायला लागणार नाही, देवेश म्हणाला. पण तो आज ना उद्या मला मारायला बघणारच आहे. इथे ना तिथे तो गाठणारच आहे मला. त्यापेक्षा जर आजच त्याचा सामना केला तर काय म्हणणं आहे तुझं? माझा एक जवळचा खूप मित्र आहे आणि नातेवाईक सुद्धा लवकरच आपली मदत करायला हजर होईल. मला फक्त एक बुलेट प्रूफ जॅकेट मिळवून द्यायची व्यवस्था कर, आयुष म्हणाला. ते कसे शक्य आहे? तेही इतक्या कमी वेळात? इथे पोलिसांनाच बुलेट प्रूफ जॅकेट मिळतात नाहीत, तुला कुठून देणार? पण काही बिझनेसमनकडे असे जॅकेट असतात. माझ्या ओळखीत कुणी असेल तर मी बघतो आणि व्यवस्था करतो. पण खूप कमी शक्यता आहे, देवेश विचार करत म्हणाला. स्वस्त जॅकेट घेऊन चालणार नव्हतं, त्यामुळे तो असा विचार करत होता. फोन ठेवून त्याने 1-2 जणांना फोन केले, पण कोणाकडेही असे बुलेट प्रूफ जॅकेट नव्हते. जास्तच करोडपती अब्जपती होते ते देवेशचे दुश्मनच होते, दोस्त नव्हते. त्यामुळे देवेशला त्यांच्याकडून काही मदत मिळण्याचे चान्सेस कमी होते. त्याच्या डोक्यात एक विचार आला. तो थोडा घाबरत होता, पण एक शेवटचा प्रयत्न करायला काय हरकत आहे. म्हणून त्याने आपला फोन हातात घेतला आणि आपल्या चीफ ऑफिसरला फोन केला. बोलायला आणि सांगायला भीती वाटत होती, पण काय करणार. आपल्या जिवलग मित्रासाठी त्याने ते करायचं ठरवलं. टू बी कंटिन्यू. सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढे येणारे भाग वाचायला आणि ऐकायला विसरू नका. तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताळे. या कथेला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.